मागे स्पोर्ट इथेच झालो ना तो. व्हिडिओ काढू नका. तो बोलना चाहिए ना उन लोग को. सज्जा कोसळलेला आहे, कशा प्रकारे आता रेस्क्यू करण्यात येणार आहे आणि तुम्ही कशा प्रकारे मदत करणार आहे? आम्हाला जसं कळलं, एक 11 वाजता फोन आला की संकेश्वर नगरमध्ये आपली रोशनी अपार्टमेंट बिल्डिंग ही कोसळलेली आहे. तसं आम्ही लगोलग इथे आले. पोलिसांना इथल्या नागरिकांनी कळवलंच होतं. आपण सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांना तात्काळ संपर्क केला आणि त्यांच्या निदर्शनाची बाब आणून दिली. नगरपालिकेची टीम पण इथे आली आणि लगोलग इथल्या सगळ्या नागरिकांना खाली करण्यात आले. 200-250 लोक आपण बाहेर काढली. त्यांचं सामान आतमध्येच आहे, पण ती बिल्डिंग लगोलग सील करण्यात आली. अशा पद्धतीने आपण लोकांचं रेस्क्यू केलेलं आहे. मागे स्पोर्ट इथेच झालो ना तो. सज्जा कोसळलेला आहे, काय कसं बघताय? आज संकेश्वर नगर वॉर्ड क्रमांक 21 या ठिकाणी तुम्ही बघणार का रोशनी अपार्टमेंटचा आज सज्जा कोसळलेला आहे सकाळी सुमारे 10 वाजता. पण आजची परिस्थिती जर तुम्ही बघितली तर ही फक्त संकेश्वर नगरची नाही, तर पूर्ण वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये 60 ते 70% अनधिकृत बांधकाम जे झालेलं आहे. आज लोकांची परिस्थिती अशी होती का त्यावेळेस लोकांनी सस्त्यामध्ये घरं भेटतात म्हणून ती घेतली, पण आज घरं घेतल्यानंतर जेव्हा त्यांना 15-20 वर्ष झाली, बिल्डिंग धोकादायक झाली, त्या टायमाला त्यांना नोटीस येते, तेव्हा त्यांच्यावर मोठी दडपण येते का आज घर खाली करावं लागेल आणि घर घ्यायचं कुठे हा प्रश्न त्यांच्या समोर पडतो. आणि ती लोक सुद्धा घर खाली करत नाही का, तर पहिला ऑडिट होऊ द्या, या सगळ्या प्रोसेस चालतात. पण या प्रोसेसमध्ये जेव्हा अशी दुर्घटना होते तेव्हा लोकांची जीवितहानी होण्याचे खूप चान्सेस असतात. पण या तोपर्यंत सगळ्यांचे डोळे बंद असतात. आज जेव्हा स्लॅब पडला, आज जर कोणाचं काय दुर्घटना झाली असती, आज ती झाली म्हणून आज इथे आज सगळे पोलीस प्रशासन आहे, महापालिका आहे, फायर ब्रिगेडची लोक आल्यात, आता ऑडिटर लोक आल्यात. इतक्या दिवस लोक झोपलेले असतात का? जेव्हा लोकांच्या बिल्डिंग जेव्हा तुटल्यानंतरच येतील, तर या अगोदर हे केलं पाहिजे. पण तुम्ही जर परिस्थिती बघितली, या बिल्डिंगच्या ऐवजी जर त्या ठिकाणी जर एखाद्या बिल्डरने रिडेव्हलपमेंटची बिल्डिंग जर घेतली असती आणि त्याला तात्काळ सीसी वगैरे आणून ती बिल्डिंग खाली करून काम चालू करायचं आहे, तर इकडे पूर्ण टीम मागे यंत्रणा लागली असती, लोकांना भीती निर्माण केली असती खाली करण्याची आणि खाली करून घेतली असती. पण जेव्हा खरोखर लोकांची तुम्ही ऑडिट करता, जे रिपोर्ट देता, त्याप्रमाणे जर खाली केलं तर काही परिस्थिती निर्माण होईल. आज की अनधिकृत ज्यावेळी बनलं त्यावेळेचे जमीन मालक असतील किंवा व्यावसायिक असतील अशा लोकांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. बघा, ज्या वेळेस अनधिकृत जेव्हा बनत होतं तेव्हा प्रशासनाचे डोळे संपूर्णपणे बंद होते. त्यावेळेस जमीन मालकाला त्याच्या मालकीच्या जागेचे पैशांशी मतलब होतं. त्यांना तिथे काय बनतं, काय कोण ऑर्डर काढते, कोण सीसी आणतो, काय बनवतो, त्याच्याशी कोणाला काही पडली नव्हती. पण आज जेव्हा बिल्डिंगी पडायला लागल्या त्या टायमाला सगळे येऊन इकडे उभे राहिल्यात. याच्या आधी जर दखल घेतली असती तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. आज बिल्डिंग तुटल्यानंतर लोकांच्या समोर मोठा प्रश्न पडतो. जेव्हा लोक कोर्टात जातात त्यांचे रजिस्ट्रेशन ॲग्रीमेंट पण नाही आहेत, त्यांना फक्त नोटरी केलेले ॲग्रीमेंट आहेत. एका सर्टिफिकेटवर सिद्ध होत नाही कोर्टामध्ये का त्यांचं घर आहे ते. उद्या ते रस्त्यावर येतील, याची जबाबदारी कोण घेणार आहे, हे नक्की मला तुम्ही प्रश्न माझा निर्माण करतोय तुमच्या समोर. तर आपण स्थानिक नगरसेवक या सगळ्या संबंधित विषयावर आपण महासभेत हा विषय मांडणार आहोत. 100% मांडणार. महासभेमध्ये प्रत्येक नगरसेवकांनी मांडला पाहिजे. मी स्थानिक नगरसेवक म्हणून नाही मांडला पाहिजे. तर ही वसई विरार शहर महानगरपालिकेची परिस्थिती आहे. ही कोणत्या सत्ताधारी किंवा मी विरोधकाच्या विषयाचा प्रश्नच नाही, हा सामान्य जनतेचा प्रश्न आहे. का ह्याच्यावर मी महासभेत उचलण्यापेक्षा प्रशासन डोळे बंद करून झोपलाय का? नगरसेवक जेव्हा प्रशासनामध्ये तिकडे महासभेला उत्तर विचारेल लोकांकडे, तेव्हाच ह्याचं उत्तर मिळेल का? लोकांना उत्तर नको मिळायला. आज लोकांचे अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न राहिल्यात बाजूला. लोकांचे रस्त्याचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, लाईटीचे प्रश्न, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रश्न लोक त्रस्त आहेत. पण या त्रस्त परिस्थितीमध्ये त्यांना कोण विचारायला येतं का? जेव्हा बिल्डिंगचं घर पडलंय, आज लोकांचं सामान घरामध्ये आहे, दागिने घरामध्ये आहेत, ते रडतायत रस्त्यावरती. आज जेव्हा इथे हा प्रसंग आला तेव्हा महापालिकेने त्यांची सोय केली आहे, जेवणाची सोय केली आहे. आज हॉल देतील राहायला किंवा उद्या देतील, परवा काय? कुठे जाणार ती लोक? हा प्रश्न मी प्रशासनाला विचारतो. व्हिडिओ काढू नका. तो बोलना चाहिए ना उन लोग को. काय नेमकं झालेलं आहे, कशा प्रकारे रेस्क्यू झालेलं आहे? तशी मला वर्दी मिळाली दुपारी 12:30 वाजता.
मी विरार वेस्टवरून या ठिकाणी जेव्हा आलो तर मी बघितलं तर माझ्या कर्मचाऱ्यांच्या मला माहिती मिळाली. तेव्हा मी पाहणी केली तर मला कळलं की सेकंड फ्लोअरचा जो बाल्कनी सज्जा होता तो फर्स्ट फ्लोअरवरती येऊन पडला आणि फर्स्ट फ्लोअरचा सुद्धा सज्जा ह्या बाल्कनीच्या वजनाने सेकंड फ्लोअरच्या तो पण कोसळला. तर कोसळल्यानंतर मी आता जेव्हा पाहिलं तर आता जवळजवळ त्या इमारतीमध्ये म्हणजे इमारत 56 खोल्या आहेत त्या इमारतीमध्ये आणि 3 गाळ्या आहेत. तर त्या लोकांना आपण आता रिकामे केलेलं आहे सगळे फ्लॅट्स आणि लोकांना आपण सुरक्षितरित्या त्या ठिकाणी त्यांना आपण रेस्क्यू केलेलं आहे, सोडलं आहे त्या ठिकाणी. आणि आता आपण काय केलेलं, आपण आता या ठिकाणी सगळे सील वगैरे लावून ठेवलेले आहेत जेणेकरून कोणी आतमध्ये जाऊ नये. तरी ही इमारत जवळजवळ जसं मला माहिती पडलेली आहे ह्या इमारतीचं आयुष्य हे 10 वर्षाचं आहे असं आता मला कळलं आहे. आता पुढची कारवाई आता ह्याच्यानंतर आपले जे आहेत आता इंजिनियर्स मुळीक आता इथे पाहणी करतायत. त्यांच्यावर तर आता सगळं डिपेंड आहे. त्यांच्या रिपोर्ट्सवरती त्याला आपल्याला कळेल काय आहे ते. केदार जाणार वाट बंद व्हायला. या ठिकाणी रोशनी अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावर सज्जा इथं पडलेला आहे आणि त्यामुळे आपण सगळे बिल्डिंग खाली करून घेतली आहे. महानगरपालिकेचे फायर ब्रिगेडचे सगळे अधिकारी व कर्मचारी इथं आहेत. महानगरपालिकेने सदर बिल्डिंगचं तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट चालू केलेलं आहे. साधारण 15-1 वर्षापूर्वीची ही इमारत आहे. त्यामुळे असं काही दुर्घटना होईल या कोणाला अंदाज नव्हता. अचानक ही परिस्थिती आल्याने आपण सगळं बिल्डिंग खाली करून घेतलेली आहे. महानगरपालिकेने स्थानिक लोकांना किंवा त्या सोसायटीतल्या लोकांना इथं पर्यायी व्यवस्था खाण्यापिण्याची अशी करून दिलेली आहे. तर आव्हान हेच आहे की सर्वांनी संयम ठेवावा. प्रशासन त्यांच्या मदतीला आहे. सर्व काही उपाययोजना केल्या जातील. केदार जाणार वाट बंद व्हायला. मागे स्फोट इथेच झालो ना तो. व्हिडिओ काढू नका. आता बोलना चाहिए ना उन लोग को. कौन है? क्या शूटिंग कर रहे हो? केदार जाणार वाट बंद व्हायला. मागे स्फोट इथेच झालो ना तो. व्हिडिओ काढू नका. आता बोलना चाहिए ना उन लोग को. कौन है? क्या शूटिंग कर रहे हो?